संत महात्म्यांना हे माहिती आहे म्हणून त्यांच्याकडनं ते निषिद्ध कर्म घडत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मानाची ओवी हे सगळं काय सांगत आहे माहिती आहे का, की देव आपल्यालाच व्हायचं आहे. देव आपल्यालाच व्हायचं आहे. देव जर आपल्याला व्हायचंच जर आहे तर आपले कर्म चांगले असले पाहिजेत. आणि तो ऐकतो आहे, चारी दिशेला त्याची नजर आहे, तो ऐकतो आहे. आपल्याला देव कधी कळतो आणि कधी आवडतो? ज्या वेळेला आपल्याला संकट येतात त्यावेळेला आपण देवाशिवाय कुणाला हाक मारत नाही. विठाल 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 तर संत महात्म्यांना माहीत आहे, संत महात्म्यांना माहीत आहे म्हणून देवालाच सांगतात, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नाणी कंटाळा. हे कमळापती मग तुला मी कंटाळा आणणार नाही का? तर त्याला एक प्रमाण आपल्याकडे शाळेमध्ये लिहिलेलं बघा, सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. तर अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर चांगलंच वागायचं आहे तर स्वतःपासून पहिली सुरुवात केली पाहिजे, इतरांची अपेक्षा न करायची. ज्या वेळेला जगतामध्ये सूर्याचा प्रकाश कधी पडेल त्याच्या शक्तीला मानलं पाहिजे, त्याच्या शक्तीला मानलं पाहिजे. काय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. ही शक्ती त्याची आजमावली पाहिजे. पण देव नाहीच आहे अशी एकदा भ्रामक कल्पना झाली का प्राण गेला तरी माणूस देव नाही असंच म्हणेल. मला हे सांगायचं आहे, जगतामध्ये एक अशी अदृश्य शक्ती आहे जी निषिद्ध कर्म केल्याने प्राप्त होत नाही, पण सत्कर्म जर केलं तर तुमच्या मागे पुढे उभे राहिल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला.